आत्या बघू मी करते. सरको तिकडं, मी करते माझी कामं. तुला काय होणार आहे गावची शिवची कामं? आणि तशी पण आमची कामं आम्हाला करायला जमतात, कळलं का? हो, आणि मी केलं तर मी पण शिकून जाईल ना. हे बघ, कोण कुठली आणली कुठून काय माहित, खानदानीचा पत्ता नाही काय नाही. आणि तुम्हाला खेटत जाऊ नको बघ. जा, तुझी कामं तू कर. बरं मी धुणं धुते मग. धुणं पण धुवू नको, आमची धुणं आम्ही धुतलेत, तुझं तू बघ जा. याला काय सुचलं होतं काय माहिती अशी अवदस आणायला, घेऊन आलाय कुठून. खानदान माहित नाही, आईबाप माहिती नाही, आणली उचलून. आम्ही काय मेलो होतो का? हिच्यापेक्षा चांगली सुंदर पोरगी बघून आणली असती खानदानाची. ह्याला काही सुचलं होतं काय माहितीच. खायला केलं काय? हो केलंय. चल ना मग जेवण करू. नाही नको, मला नाही भूक. काय झालं तुला? काही नाही. चेहरा कसा पडलाय मग? सांग लवकर काय झालंय ते. अहो आत्या मला कधी स्वीकारतील बरं? स्वीकारेन ना, पण थोडा टाइम लागेल. अहो कधी? आता एक एक तर आपण असं लग्न केलंय, त्यामुळे थोडस दम धरावं लागेल. अहो पण मी पण घरून पळूनच आले ना. माझ्या घरच्यांनी मला नाही स्वीकारलं. मला वाटलं होतं इथं आत्या तरी मला मुलीसारखं जगतील. जपन ना मग थोडस तिच्या मनात करतो पण. अहो किती मनादुक्त करीत नाही मी. ते काम करू लागलं मी पण त्यांच्या जवळ जाते काम करायला. ते मला तिथून हकलून देतात. अहो मग जवळ जायचंच नाही माहिती का? जवळ जायचंच का? दुसरं काम करायचं तू ती एक करीत असले तर. अहो तसं नाही, मग असे नाही काय मग असं आपण दुरावत राहू. झाले तर 8 दिवस आता शिक, इथून पुढे होईल ना. नगला विचार करू, जसं जसं वेळ जाईल ना तसं तसं सगळं नीट होईल. बर चालतंय मग जेवायला ये घेऊन तिकडे, आपण जेवण करू. अरे येशील का तू आता? भावाचं दुखत आहे, घायचं किती सकाळपासून. परत माघारी यायचं लवकर. रानातली कामं पडले ती कुणी करायची? काय थांब, चालू होऊ दे. आलं की लगेच बसायचे. चल मामा, आधी पांढऱ्या पायाची चष्मा राहिला होता. बर बर बर. कुठे निघाले मामा? आहे का? तिच्या भावाचं दुखतंय, तिकडे निघालो तर ती गाडीत चालू आहे ना. आता ही आली ना, आता कशाचं काय? अरे होईन, पाहतो. आता नाही गाडी चालू व्हायची. अरे होईल थोडस. मी बघू का? तू काय बघती? काय येणार आहे तुला? जा तुझी कामं कर. कळतं तुला? पहा बरं काय झालं बघ, समजत असेल तर. तिला काय कळणार आहे? आता पाहू दे ना. आली मोठी शानी. बघा बरं आता. बघू का? लावलं. अरे वा, झाली का चालू? समजतंय तिला गाडीतली. एक काम केलं पण गुणगान गाऊ नका. कुठे निघाले तुम्ही? माझ्या भावाचा फोन आला होता, आजारी येतो, जरा त्याला भेटून येतो. अहो पण आपले कांदे पडले तिकडे शेतात. तू आहेस ना, तू जाऊन कर की तेवढं काम. अहो मला कुठं जमतंय ते? तुला जमत नाही म्हणजे? अगं तू जा तरी शेतामध्ये. अगं गडी लावलेली ते लेबरच्या माग तर बसशील जाऊन. अहो मला नाही जमायचं ते. आणि मी एवढं शिक्षण घेतलंय, ग्रॅज्युएशन केलंय, आणि काय असलं काम करायला मला पाठवलं काही नाही. मला नाही जमायचं. बघा तुम्हाला जर काळजी असेल ना तर तुम्ही थांबा. मामा तुम्ही थांबा. अगं मला ती गाडीवर जाईन का? अहो मग जाल ना तुम्ही नंतर. अगं आजारी येतो, मला भेटायचंय त्याला. असं कसं बोलते तू? अगं मला भेटलं पाहिजे त्याला. ते काय मला माहित नाही. मला घरची कामं पडली आहेत, मी माझी कामं करते. कर ना. मला नाही जमायचं आत्या, तुम्ही बघा काय करायचं ते. अगं ऐक ना, ए बाई नाही जमायचं. असं आता काय करायचं? चल बस आता बघू आल्यावरच काय होतं. कामं करून राहिली. काय तू काय करायचं मला? मी काय कामच नाही. ताई, मी काय म्हणते,
आपण शेताकडे जाऊयात ना, म्हणजे जेवढे कांदे काढून झाले तेवढे आपण गोळा करून ठेवू. ए बाई, मला नाही जमत तसलं. तुला सांगितलं ना, मला नाही जमत तसली कामं. आणि तू काय माझ्या मागे लागली? मला शिकवती का? नाही आहो, तसं नाही. आता आपल्या घरचंच काम येते म्हणून म्हणले. हे बघ, तुला एवढा पुळका असेल ना तर तू जाऊन कर, माझ्या मागे नको लागू. आधीच सांगून ठेवते. बरं जाऊ दे, मग जाते मी एकटीच. जा, तुला काय करायचं ते कर. लई काळजी आहे ना घरची, म्हणून पुढं पुढं करते. मला माहिती आहे की. बरं झालं ना जाऊन आलो ते आपण. आता किती घाई तुझी? फोनच तसा आला होता ना. काय फोन आला आता? तिथं जर लागलं रांकीला, तिकडं रानात झाला ना सारा धिंगाणा. हा ना. कोण आहे तिथं त्या लेबर माग? पुरी कुठं दिसणार? पुढे गेल्या काही आवाज तर दे. स्नेहा, ए स्नेहा, हो, पाणी आण गं. आणते. तिथं घरीच दिसते. हा ना, काय झालं असेल रानात? घ्या. बरं आहेत ना? बरे आहेत मामा. तू नाही गेली रानात? नाही, रानात गेलीच नाहीस. बारकी ती गेली आहे तिकडं रानाकडं. रानात गेली बारकी. बघ ना, तुझी लाडाची इथं बसली, ती लेकरू गेले तिथं. किती किती तोडशील रे तिला? काय अरे, बिलकुलच बरं नाही पाहिजे. नुसतं पाण्यात पाती तिला धुसफूस धुसफूस धुसफूस. मला वाटलं कुठून आणली पळवून तिला, तिला काही येतंय का नाही येत, पण येतंय बरं का तिला सगळं. अरे मग मी म्हणतो कुठल्या जातीची काय? पोरगी चांगली आहे, कामाची, एवढा तुला जीव लावते. तुला ती चिकटली की तुला वाटते काय चटका बसतोय का पुळते. नुसतं तिला त्रास देते. काय बार तुला करावं तर काय म्हणावं? तसं नाही हो, पूर कामाची बरं का. तुमची गाडी बी कशी नीट करून दिली तिने. मस्त ते एकमेकावर प्रेम करते, आपल्याला जीव लावते. अजून काय पाहिजे? तेवढं आहे. पोराचं संसार सुखाने झालं म्हणजे बरं. काय आता हे लय आणली तू, खानदानीची, दिसायला गोरी गुंटी, शिकलेली. पाहते का बरं? करते का शेतात काही काम? नाही ना, काहीच काम करत नाही. जीव लाव तिला. आता तरी समजून घे जरा. आता तिला काय यायचं, तिला काय माहिती बी नाही त्यातलं. जिला येते ती घरी बसली. काय झालं असेल काय माहिती. अरे आली पण. आले होय तुम्ही? हो, तू कुठे गेली रानात? हो झाले कांदे गोळा करून? बरं. हो चललेत, करते गोळा. बरे का मामांचं? बरे बरं, मी तुमच्यासाठी गरम पाणी ठेवते. राहू दे, तू पण रानात ना आली दमली अशी. राहू दे, काय नाही, मग घरचे कामं पण करावंच लागेल ना. बस कर, आराम कर. आता तिथं पण उन्हात सगळे कांदे व्हायचे, ते लेबर ते सगळं तुलाच पाहिजे ना. बस कर. हो नाही, कुठं रोज रोज असते, करते मी काम. बरं झालीत ना रानातली सगळी कामं? हो. बरं मी ठेवते पाणी तुम्हाला. एवढी काळजी होती बाई, बघायला पाहिजे जाऊन. मग एवढं लेकरू चांगलं, जीव लाव तिला. लाईट गेली, कुठे करायची होती तर सरकून ठेवायला लागेल एक नाटक. आत्या काय करताय? अगं लाईट गेली, कुट्टी करायची होती, म्हणलं कुट्टी करून ठेवा, तर लाईटच नाही बघ. मग जरा आवरून तरी ठेवते. राहू द्या, मी करते, तुम्ही आराम करा. अगं तुला काय येणार हे, करते मी. अहो नाही आलं तरी मी शिकून घेईल, आणि आजपासून मीच जनावरांचं बघेल. लय हुशार आहेस ग तू. आणि जनावरचं काय बघणार आहेस? हेच शेण काढीत जाईल, दूध काढीत जाईल. दूध? आणि तुला दूध येते होय काढायला? हा शिकल मी. आता मला सांगा, आपण एवढ्या आपल्या गाया आहे, त्यांना हातानेच धुतो का? हाताने दूध काढतो. अहो त्याच्यापेक्षा आपण मशीन घेतलं तर? मशीन? अगं पण ते लय महाग आहे ना. अहो नाही, आजकाल अनुदान मध्ये ना सगळं भेटतं. आपण त्याचा फॉर्म भरून देऊ. आणि तुला तर लय माहिती आहे ग. हो मला माहिती आहे. आमच्या इकडं म्हणजे शेती ना वडिलांच्या इकडं, तर मग तिकडं पण ते असंच करतात. म्हणजे फॉर्म भरून दिला की आपल्याला मशीन येते? हा, आपल्याला मशीन, कुटी मशीन तर आहेच आपल्याला. दुधाचं मशीन पण येतं त्यात. आणि पैसे भरायला लागतं का नाही? एवढे काही नाही, आपले थोडेच भरायला लागतील. मग मशीन देतात? हो देतात. आणि मग आणि पण त्या मशीनने गायला तर काय व्हायचं नाही ना? काहीच होत नाही, एकदम सिंपल राहते. फक्त घ्यायचं आणि लावून द्यायचं आणि बटन चालू करायचं. दूध तर बरोबर देतील ना? सगळं दूध येतंय. आणि अशाने आपण काय करू, अजून गाया वाढवू, म्हणजे आपला गोठा पण भरून दिसा ना, आणि अजून मोठा गोठा करू. होय.
हा तू लयच हुशार आहेस ग. मला वाटलं तुला काहीच येत नाही, पण लय हुशार आहे तू. आता आजपासून ना मीच गायनचं आवडत जाईन. जमल तुला? हो जमल, मी जमून पण घेईन, तुम्ही काळजी नका करू. किती गुणाची आहेस ग तू. मी तुला आल्यावर किती त्रास दिलाय ना. हो काही नाही एवढं. काय माझा राग मानू नकोस बरं का. आहे का आता? तुझं गुण नाही कळलं बघ मला. हा, जर काय तुला वाईट वाटलं असेल तर मनाला लावून घेऊ नकोस. मी आई समजून तुला बोलले, असं समजून विसरून जा सगळं. हा, हो मी कशाला काही बोलन, आणि तुम्ही पण माझ्या आईसारखीच आहे. थोडे दोन गोष्टी बोलले तर काय झालं एवढं. माझ्या लेकाने खरंच हिरा आणलाय बरं का. पण मी एवढे दिवस कोळसच समजत होते. माझी गुणाची बाई. बरं जाऊ द्या, करते आता मी सगळी कामं, तुम्ही काळजी नका करू. ठीक आहे, बरं जा तुम्ही आराम करा. एवढं आवडते आणि येते घराकडे. लय गुणाची आहे सून माझी.